इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे उदो ग अंबे उदो हा 21 स्त्री संतांवरील मालिकेतील हा जो आपण कार्यक्रम अनुभवला, यातील आजचं 21वं पुष्प. सर्वप्रथम आराधना ध्यान समूहातील आणि या समूहाच्या बाहेर जी मंडळी आम्हाला नेहमी ऐकत असतात, त्या सगळ्या श्रोत्यांना माझा हृदयापासून नमस्कार. या माध्यमासाठी आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या दीपालीताई, त्याच्यानंतर पत्रिकेसाठी निशाताई, संघटन कौशल्यासाठी रोहिणीताई, छायाचित्र ममताताई, गुरुदा, अनुपमा, सुजाताताई यांचे सगळ्यांचे हृदयापासून आभार. मी आपल्या सर्वांच्या नवे नवे मी आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते. आज या चॅनलला 945 सबस्क्रायबर्स लाभलेले आहेत. आज सकाळी साई म्हणाली, "1000 होतात." म्हटलं, "आई 1000 नाही, लाखो पर्यंत पोहोचायचंय." आणि मी सगळ्यांना आपल्याला अत्यंत नम्रपणे आशीर्वाद मागते. मला तथास्तु, तथास्तु म्हणा, आम्हाला म्हणा. मास्टर्स, या मालिकेत जवळपास 19 वक्त्यांनी सहभाग घेतला. यात डॉक्टर भारतीताई सुदामे, रंजनाताई पाटील, पद्माताई हुशिंग, डॉक्टर संचिता राऊत, सुजाता घैसास, डॉक्टर लीलाताई गोविलकर, डॉक्टर सुलभाताई कोरे, प्रज्ञा दर्भे, सना पंडित, अनुया धारप, मृणाल केळकर, डॉक्टर शर्मिला देशमुख, डॉक्टर धनश्रीताई साने, उषाताई कळमकर, रत्नाताई चौधरी, डॉक्टर प्राची दामले, सरिताताई अवधानी, स्वाती भाटे आणि आता अनुष्का मिश्रा. या 19 वक्त्यांनी 21 स्त्री संतांवर संवाद साधलेला आहे. या मालिकेत जर काही त्रुटी, काही कमी असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. नवरात्रीच्या दिवसात सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे अष्टमी वा नवमीचा, आणि घराघरातून कुमारिकेच्या भोजनाची लगबग सुरू होते. नवरात्रीचा हा सोहळा आणि उंबरठ्याआड असलेली माऊली या गोजीरवाण्या पावलांची वाट बघत असते. आपल्याही समूहात अशाच गोडुल्या पावलानं एक कुमारी आलेली आहे. देवीचं हे आगळं वेगळं रूप. कल्याणमधील प्रतिथयश डॉक्टर, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुणेश मिश्रा आणि अंजना मिश्रा यांच्या ज्येष्ठ कन्या. आई वडिलांसारखेच सौजन्य, सात्विकता, सहजता, सरलता, सच्चेपणा, समाजाविषयीचं प्रेम आणि विचारांची समृद्धता, या सगळ्या गोष्टी त्यांच्यात जात्याच आहेत. आई वडिलांनी जरी नाव अनुष्का ठेवलंय, तरी आधीपासून त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणते. अनुष्का या बिर्ला महाविद्यालयात विज्ञान शाखेत 11व्या वर्गात शिकतात. आजपर्यंत 44 मेडल्सनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. यात 38 सुवर्ण पदक, 5 रजत पदक आणि 1 ब्रांज. माझ्या डोळ्यातच पाणी येतं आणि हृदय गलबलून येतं. पुढे बोलणं सुचत नाही जेव्हा जेव्हा अनुष्का माझ्या डोळ्यासमोर येते. आय-आय-टी रुरकीच्या प्रसिद्ध संस्थेमधून त्यांनी संस्कृतच्या 5 परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहेत. यात कॅलिफोर्निया विद्यापीठ, कोपनहेगन बिझनेस स्कूल, मॅकवेअर युनिव्हर्सिटी, इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. त्या प्राचीन सिद्धांत शिरोमणी उपनिषद, ज्योतिष्यशास्त्र, आयुर्वेद आणि इंग्रजी मराठी वगळता 4-5 भाषा उत्तम रीतीनं जाणतात आणि संवादही साधतात. योग, खेळ आणि अनेक गोष्टी त्यांना येतात. किती आणि काय काय मी त्याच्याबद्दल सांगू. एक शेर मला आठवतो की अभी तो सफर शुरू किया है हमने, अभी तो सफर शुरू किया है हमने, अभी तो उड़ान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा
आसमां बाकी है. अनुष्का, आपलं खूप खूप स्वागत. आणि आता थेट संवाद आपण करणार आहात संत भावंडीबाई यांच्याबद्दल. सर्वप्रथम गुरुचरणी नतमस्तक होऊन इथे उपस्थित सगळ्यांनाच माझा विनम्र नमस्कार, सहृदय नमस्कार. डॉक्टर ऋताताई देशमुख खापर्डे यांनी एवढा मधुर माझा परिचय दिला आहे, त्यासाठी त्यांचेही खूप आभार. तुम्हा सर्वांनी इथे येऊन मला ऐकण्याची, मला बोलण्याची आणि माझं सगळं ज्ञान तुमच्या सोबत, तुमच्या बरोबर, तुमच्या संगतीत प्रस्तुत करण्याची ही संधी मला दिली आहे, त्यासाठीही खूप आभार. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. संतवाणी हीच देववाणी असा आपल्या सगळ्यांचाच मत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचा हा मत आहे की संतवाणी ही अशी वाणी असते ज्यातून देव आपल्याशी संवाद साधतो. पण आज आपण अशी एक संतांचं गुणगान करणार आहोत, त्यांच्याबाबत जाणून घेणार आहोत, जी स्वतः एक वाणी सारखी होती. त्या समाजात, ज्या समाजात त्यांचा जन्म घडला, त्या समाजात त्या काळात स्त्रियांची जी परिस्थिती होती, अवस्था होती, त्या अवस्थेत स्त्री मनाच्या दुःखाची वाणी म्हणजे संत भावंडीबाई. आणि त्या दुःखातनं बाहेर येऊन कसं आध्यात्मिकतेचे पथावर चालायचे, कसं स्वाध्यात्म याला शोधायचं, कसं स्वतःच्या अंतरीत ईश्वराला शोधायचं, याचं उदाहरण आहे संत भावंडीबाई. संत भावंडीबाई या मराठी वीरशैव परंपरेतील एकमेव ज्ञात संत कवयित्री आहे. म्हणजे जी ही वीरशैव परंपरा आहे, त्यात फक्त संतांची कमी, परंतु त्यात असंही आहे की त्यांच्या पूर्वी, त्यांच्या आधी जे काही संत होते ते सगळेच पुरुष, आणि त्या पहिल्या शिष्या होत्या, त्या पहिल्या कवयित्री होत्या. आणि त्यांचा हा जो मान आहे, त्यांच्या अभंगातनं दिसतो की मी स्त्री आहे आणि मी एकटी करतेय सगळं. मग त्यांना यात अभिमानही वाटतो आणि भयही वाटतो, याची खिन्नताही होते की मी एकटीच स्त्री का, माझ्यासारख्या अनेक स्त्रिया का नाहीत. पुढे आपण खूप असे उदाहरणं बघूयात, पण आता त्यांच्याबाबत छोटासा परिचय. इसवी 1888 हा त्यांचा जन्मकाळ होता. त्या दृष्टीने आधुनिक काळातील म्हणता येतील अशा भावंडीबाईंची अभंगवाणी मात्र मध्ययुगीन काळातील विजयांचे प्रकटीकरण करणारी आहे. विरक्त परंपरेतील साखोळ भागातली मठाशी संबंधित असणाऱ्या गुरुदास उर्फ शंगा शेट्टी पाटील यांच्याकडून भावंडीबाईंनी मंत्रदीक्षा घेतली. गुरुदास गाथा ही अभंग गाथा संपादित करून त्यांचे प्रकाशनही त्यांनीच केले. त्या अर्थाने त्या पहिल्या वीरशैव महिला संपादिका आणि प्रकाशिकाही झाल्या. त्यांच्या जीवनचरित्राविषयी अत्यल्प माहिती उपलब्ध असली तरी त्यांचा अभंगवाणीतून त्यांच्या जीवनचरित्राचे काही धागे दोरे मिळू शकतात. परंतु ते पाहण्यापूर्वी भावंडीबाई ज्या काळात वावरल्या त्या काळाविषयीही थोडेफार जाणून घेणे उचित होईल. कारण काय आहे, एक मनुष्य असतो, त्यांचे विचार, त्यांचा व्यक्तित्व हे सगळं फक्त त्यांचाच नसतो. ते ज्या काळात जन्मले त्या काळात समाजाची जी काही संघटना आहे, समाजाची जी काही रचना आहे आणि समाजाची जी काही मानसिकता आहे, त्या मानसिकतेचा
त्या मनुष्याच्या व्यक्तित्वावर, त्यांच्या कर्मांवर, त्यांच्या कार्यांवर खूप प्रभाव पडतो. आता समाज संकल्पनेत राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक आदी घटकांचा समावेश होतो. भावंडीबाईंचा काळ महाराष्ट्रातील नवजागरणाचा काळ होता. नवीन पिढीला स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वत्रयींचा परिचय घडवणारा काळ होता तो. या काळात समाजाच्या सर्वच घटकात सुधारणांचे वारे वाहू लागले होते. विविध क्षेत्रातील रथी महारथींचे कार्यकर्तृत्व याच काळात घडले. विष्णू शास्त्री चिपळूणकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, म. गो. रानाडे, पंडिता रमाबाई, आणि बेझंट, भगिनी निवेदिता, ह. ना. आपटे, किर्लोस्कर, देवळ, बालकवी, केशवसुत, वि. दा. सावरकर, वासुदेव बळवंत फडके, सार्वजनिक काका, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर इत्यादींच्या सगळ्यांच्या नेतृत्वाने सर्वत्र खळबळ निर्माण करणारा हा कालखंड होता. मात्र त्यात कसलेही पडसाद भावंडीबाईंच्या अभंगात, काव्यरचनेत उमटलेले दिसत नाहीत. असे का घडले असावे याचा शोध भावंडीबाईंच्या चरित्राचा मागोवा घेतच करावयाचा. भावंडीबाईंची जीवनचरित्र विषयक साधने अत्यल्प उपलब्ध होतात. जसं मी आधीच सांगितलं, वीरशैव परंपरेतील भावंडीबाई एकमेव संत कवयित्री आहे. मग त्यांच्या जीवनाबाबत जी काही माहिती उपलब्ध आहे ती अत्यल्प आहे. जास्त काही त्यांच्याबद्दल माहितीच नाही. पण जे काही आहे त्यातनही त्यांची शोभा, त्यांची प्रतिभा एवढी पुढे येऊन दिसते, एवढी अग्रसर होऊन दिसते, की आपण त्याला बघण्याऐवजी काय करावं, त्यांचं ऐकण्याऐवजी काय करावं हेच कळत नाही. त्यांनी संपादित प्रकाशित केलेल्या गुरुदास गाथामधील प्रस्तावना तसेच शांतितीर्थ स्वामींनी मराठवाड्यातील वीरशैवांची वाङ्मय सेवा या लेखात दिलेला अत्यल्प परिचय आणि भावंडीबाईंच्या अभंगातून येणारे तपशील याद्वारे त्यांच्या जीवनचरित्रावर काहीसा प्रकाश पडतो. पिता श्री व्यावजीराव पाटील व माता मैनाबाई यांच्या पोटी कार्तिक वद्य 8 शके 1810 सोमवार सकाळी 11 वाजता त्यांचा जन्म झाला. मग त्या काळी आता तुम्ही बघा, महिलांना किंवा स्त्रियांना एवढी सुविधा नव्हती भक्ती मार्गावर जाण्याची. आणि यांचे माता पिता कट्टर शिवभक्त असल्याने वीरशैव संप्रदायाप्रमाणे जन्मत मुलीला लिंगधारण संस्कार करून 12च्या दिवशी तिचे नामकरण होत असे. त्यांचं नाव भावंडीबाई ठेवलं गेलं. संस्कार संपन्न तसेच शिवभक्तिमय वातावरण त्यांना लाभले बालपणातूनच. लिंगार्चना बरोबरच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भगवत ग्रंथांचे वाचनही घडले. गोविंद गंगाधर उर्फ अण्णाराय आणि माधवराव उर्फ बापू हे त्यांचे दोघे बंधू. तत्कालीन रीतीनुसार वयाच्या 11व्या वर्षी भावंडीबाईंचा विवाह झाला. किणी येथील यशवंतराव पाटील यांचे पुत्र वसंतराव पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरीही त्या कोडकौतुकात होता की वीरशैव परंपरेतील जन्माला आली अशी मुलगी आहे. मग तिथे पण त्यांना तसाच वातावरण लाभला. भक्तिमय वातावरण, भक्तिपूर्ण वातावरण आणि श्रद्धात्मक लोक त्यांना लाभले. पण भावंडीबाईंच्या जीवनात जो काही मुख्य आहे हे आहे की त्यांना त्यांच्या जीवनात एवढे त्यांच्या जवळच एवढे श्रद्धापूर्वक पुरुष होऊनही त्यांपैकी एकाचाही आधार लाभत नाही. त्यांचे मोठे भाऊ
अण्णाराव हे खूप मोठे शिवभक्त होते, पण त्यांचाही आधार भावंडीबाईंना लाभत नाही. भावंडीबाई खूप छोट्या वयातच विधवा झाल्या. त्यांच्या नवऱ्याची मृत्यू झाली. पण त्यानंतर दुःखात रममाण होऊन त्या कशा ईश्वर भक्तीच्या मार्गावर येतात, ही कथा पाहण्यासारखी आहे. घरच्यांच्या विरोधामुळे आपण वारी सारखाही साधा विधी पाळू शकत नाही. गुरुचरणांचे दर्शन घेऊ शकत नाही. हे पाहून स्त्री देह जीवा घडल्या कारण गुरुचरण अंतरले, अशी त्यांची धारणा होऊन त्या स्त्री देहाचा सतत धिक्कार करतात. कारण त्या काळी तुम्ही बघा, एक मुलगी आहे आणि ती विधवा झाली, मग तिच्यावर खूप काही नियम लागू होतात. हे असं करायचं, हे तसं करायचं, असं करायचं नाही आणि तसं करायचं नाही, हे सगळं. आणि ही जी लहान मुलगी आहे भावंडी, तिला आता जगात काही अजून आणखी काही पाहिजे नाही. तिच्या नवऱ्याची मृत्यू झाली आणि आता तिला फक्त एकच मार्ग दिसतोय, तोही ईश्वर भक्तीचा. पण त्यांची ही मुख्य अडचणी होती, की मला माझ्यावर एवढे नियम लिहिले गेलेत, की मी माझ्या गुरूंची सेवाही करू शकत नाही. मी स्त्री असून एवढे काही नियम पाळतीये आणि नाही. हा त्यांचा जो मनोभाव आहे, त्यांनी अनेक वेळा व्यक्त केलाय. स्त्री शरीराचा धवा वाहे त्रास, न घडे काही अभ्यास एक. खंते अभ्यासाविना व्यर्थ न रेह, भूमी भार आहे आज गर. लौकिक लज्जा भय सोडून सद्गुरु सेवा करण्यास सिद्ध झाल्या. तो जो त्यांचा भावनांचा प्रवाह आहे, त्या काळात जेव्हा त्यांच्या नवऱ्याची मृत्यू होते आणि त्यानंतर जेव्हा त्या मंत्रदीक्षा घेतात, या मधला काळ त्यांच्या भावनांचा जो प्रवाह आहे, तो दाखवतो. कारण मंत्रदीक्षा घेतल्यानंतर त्या या काळाबाबत लिहितात, की स्त्री म्हणून स्त्री होण्याकारण मला एवढं काही सहन करावं लागलं. मला एवढे काही युद्ध लढावे लागले आणि हे युद्ध पुरुषांना या समाजात नाही लढलेत. हे युद्ध पुरुषांना दिसलेही नाहीत, जे मी दररोज लढतीये. असा त्यांचा मत त्या अनेक अभंगात व्यक्त करतात. दोष जे ठेवती तयास विनंती, घेऊन सांगा ती करी निंदा. निंदेने आमचे हिताची हो आहे, देह शुद्ध होय तयाचा योगी. असा त्या म्हणतात, जेव्हा त्यांना निर्भयता मिळते, अभयता मिळते गुरुच्या चरणी जाऊन बसण्याची. सुरुवातीला त्यांच्या मनात ही एक आपण म्हणू शकतो कन्फ्युजन किंवा भ्रांती निर्माण होते, की मी आता माझ्यासोबत असं झालंय, हे उचित होईल का? जर मी परपुरुषासमोर गेले तर? हे उचित होईल का? जर मी दुसऱ्यांसमोर गेले तर, घराबाहेर निघाले तर? पण अखेर त्यांच्या मनातली गुरु श्रद्धा जिंकते आणि त्या मंत्रदीक्षित होतात. निशंक अवस्थेत त्यांनी त्यांच्या गुरुभक्तीला आणले आहे, त्यांच्या गुरुभक्तीला जन्म दिले आहे. अशा वेळी आपल्याला संत नामदेव शिष्या जनाबाईंचे शब्द आठवतात. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन. सारे लौकिक बंध तोडण्याचा विचार आणि सद्गुरूंची शिक्षा, सद्गुरूंची मिळालेली कृपा, त्यांचा ज्ञानच माझ्यासाठी सर्वोपरी आहे. सद्गुरूंची शिवाशी नाते जोडण्याचा
दृढ दृढ निश्चय करून भावंडीबाई अखेर मुक्त व स्वतंत्र झाल्या आणि त्यांना बांधणाऱ्या जे काही बेड्या होतात ते त्यांच्या मनातलेच होत्या. जावो जरी प्राण न सोडू चरण मंत्राक्षरी खून घेण्यासाठी अशान भावंडी होऊन या धीट सद्गुरु निकट राही सदा. असं त्या म्हणतात जेव्हा त्यांना मिळतं गुरुज्ञान. गुरुज्ञान अशी एक वस्तू आहे जी जर पुरुषाला माणसाला मिळाली तर तो अमर होतो, अजय होतो असं त्याला वाटायला लागतं. याची ती माया आहे. जेव्हा आपल्याला गुरुज्ञान मिळतो मग असं वाटतं की आपण तोच देव आहोत ज्याची आपण पूजा करतो. हा भगवद्गीतेतही एक श्लोक येतो आणि त्यात भगवान म्हणतात की तू ये माझ्याजवळ. माझ्या जवळच्या मार्गावर तू एक पाऊल ठेव. मी सगळं काही जे काही मी करतोय सगळं काही सोडून मी फक्त तुझीच वाट पाहणार. तू ज्या रस्त्यावर चालतोय मी तोच रस्ता बघणार. तू ये. मी प्रतीक्षा करेन. मी वाट पाहणार. असं भगवान म्हणतात. आणि जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा आपल्याला जी जी आनंदाची अनुभूती होते ती अनुभूती लौकिक संसारातनं मिळणाऱ्या कोणत्याही सुखाच्या पलीकडची असते. जेव्हा आपण याच मार्गावर आपले पाऊल छोटेही असले तरीही एक एक पाऊल करून जवळ जवळ जात जातो तेव्हा एक काळबिंदू असा येतो की आपल्याला वाटतं की आपणच तो ईश्वर झालोय ज्याची पूजा आपण करतो. हाच लक्ष्य असतो गुरुभक्तीचा, ईश्वर श्रद्धेचा, ईश्वर भक्तीचा. भक्ती मार्गाचाच हा लक्ष्य आहे की ज्या ईश्वराची आपण वंदना करतो त्याच ईश्वर मला व्हायचं आहे. भावंडीबाईंनी नामस्मरणाचा निका मार्ग जो मन्मथ शिवलिंगांनी वीरशैवांना दिला होता त्याचे तंतोतंत पालन केले आहे. त्या म्हणतात मंत्राक्षरी गुरु मंत्राक्षरी लिंग मंत्राक्षरी जगदृष्टी पुढे मंत्राक्षरी सर्व ब्रह्मांड रचना मंत्राक्षरी नाना जग सर्व. असे त्यांनी आपल्या अभंगात नमूद केले आहे. मग यातनं आपल्याला काय दिसतं? जर समजा मला इथेही मंत्र दिसतोय आणि तिथेही मंत्र दिसतोय. मी जिथेही बघते मला तिथे मंत्र दिसतोय. याचा अर्थ नाही की सगळीकडे मंत्र आहे. पण याचा अर्थ होतो की माझ्या डोळ्यात फक्त मंत्र आहे. की मला मंत्र पलीकडचा अजून काही दिसत नाही. आणि जे काही दिसतंय ते सगळंच तो मंत्र झालाय. भावंडीबाईंच्या मनात एवढी क्लॅरिटी, एवढी स्पष्टता आहे की माझ्यासाठी माझा शिव कोण आहे, माझा मंत्र कोण आहे आणि माझा गुरु कोण आहे. त्यांच्यासाठी शिव, मंत्र आणि गुरु सगळेच एक आहे. आणि गुरु त्यांच्यासाठी एक पुरुष किंवा एक व्यक्तिविशेष न होता एक गुरु तत्व आहे. त्यांची गुरुकल्पना दोन पातळ्यांवर व्यक्त होताना दिसते. लौकिक गुरु त्या शिवाचे दर्शन घेतात. परंतु त्यांच्या दृष्टीने सद्गुरु विशिष्ट व्यक्ती नाही तर ते स्थानकालातीत. स्थानकालातीत म्हणजे स्थान व काळ या दोघांनाही न बांधलेला असा तत्व. या दोघांच्या पलीकडचा तत्व. कोणताही स्थान असला, कोणताही काळ असला, कुठेही कधीही तो तत्व असतो आणि कुठेही कधीही तो तत्व नसतो. असा तो गुरु तत्व आहे. त्यामुळे त्या म्हणतात गुरु ब्रह्म लिंग ब्रह्म दोन्ही मंत्राक्षरी ओम. असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्यावर त्यांच्या अभंगातली अनेक ओळी त्यांचा विचार दिसतो. शिववाचक ओंकार तेच सद्गुरु साकार. अशी त्यांची श्रद्धा आहे की मी ज्याला ओंकार म्हणून
निस्वरूप निराकार शिव म्हणून ज्याची पूजा करते, तोच साकार रूप घेऊन माझ्या समोर माझा गुरु म्हणून आला आहे, माझ्या सद्गुरु म्हणून आला आहे. आणि सद्गुरु फक्त एक व्यक्ती नसून, एक नाव नसून, तो तत्व आहे, तो दिव्यासारखा आहे, ज्याने मला माझा मार्ग दाखविला. माझ्या सगळीकडे फक्त अंधार होता आणि त्यात मला एक दिवा सापडला. त्याला मी सद्गुरु म्हणते, असं भावंडीबाई म्हणतात. लौकिक गुरु बरोबरच भावंडीबाई व्यापक गुरु तत्वाबद्दलही विचार व्यक्तवितात. त्यांच्या मते शिवरूप हे अंतिम सत्य आहे, परंतु अज्ञानी जीवाला विषयांच्या फासामुळे त्याचे नेमके स्वरूप ज्ञात होत नाही. हे प्रकटविण्याचे काम सद्गुरु करतात. म्हणूनच दीन अज्ञान भावंडी गुरु लागी हात जोडते, असं त्या म्हणतात. आध्यात्मिक वाटचालीतील सद्गुरु महात्म्य वर्णिताना त्या ज्ञानदेव तुकारामांचा संदर्भ देतात. मागे मोठे मोठे संत गुरु आज्ञा सांभाळीत, केला नेम सिद्धी नेत ज्ञानोबादी तुकोबा. मग त्या सांगतात की कशा माझ्या मागच्या मोठे मोठे संतही फक्त गुरु आज्ञाचे पालन करून फक्त गुरु आज्ञेने एवढे मोठे झाले. ते काय होते, शिष्यच होते, माझ्यासारखेच होते, पण एवढे मोठे झाले गुरु आज्ञेने. मग हा महत्व आहे, ही महत्ता आहे गुरु आज्ञेची, गुरु कृपेची. भावंडीबाईंच्या काळात वैधव्य प्राप्त झालेल्या दुर्दैवी स्त्रियांना परमार्थ मार्गाचाच आश्रय घ्यावा लागेल, असं एक मत झाला होता. त्यांना असं वाटत असे की जर मला माझ्या मनापासून माझ्या हौशीने अध्यात्माचा मार्ग घ्यायचा आहे, तर मी माझ्या मनाने घेईन. माझ्या मनाला जर हा अध्यात्माचा मार्ग सोपा किंवा सुंदर दिसतोय, तर मी तो मार्ग घेईन. हा समाज मला बांधू शकणार नाही की तू हाच मार्ग घे. पण त्यांच्या घरातनं त्यांना त्यांच्या या भावनेबद्दल किंवा या विचाराबद्दल खूप कोण लोक नव्हते जे त्यांना आधार द्यायचे. त्या काळात कसं होतं की एका स्त्रीच्या जीवनात तिचे आधार म्हणजे तिच्या घरातले जे काही पुरुष आहेत ते, भाऊ, बाबा, मामा, काका, हे सगळे. पण भावंडीबाईंसाठी असं कोणच नव्हतं. आणि तेही त्या व्यक्त करतात की मी स्त्री होऊन मला पुरुषाचा वारसा का हवा, पुरुषाकडून मिळणारा हा आधार मला का हवा. पुरुषांना स्त्रियांचा आधार हा असा मान्य नाही की कोणती स्त्री माझ्यासाठी माझी आधार आहे, माझी आधारशिला आहे, हे त्यांना मान्य नाही. पण स्त्रियांसाठी सगळं लोक मानतो, सगळं जग मानतो की पुरुषच आधार असतात. या मताशीही त्यांना खूप काही विपता आहे. साहजिकच अलौकिक विठ्ठल भक्त नामदेवांना आपली अलौकिक शिष्या जनाबाई बद्दल जो विश्वास होता, आत्मीयता होती, तशी भावना भावंडीबाईंबद्दल अण्णारायांना म्हणजे त्यांचे धाकट्या भाऊला असणे शक्य नव्हते. स्त्रीला आधार असतो तो शेवटी पिता, बंधू, पती व पुत्राचा, अशा मानणाऱ्या समाजात भावंडीबाईंना कोणतीही जागाच लाभली नाही. यापैकी कोणाचाही आधार लाभला नाही. त्यामुळे या संसारात विचारे वागता विघ्ने येती फार, होत असे फजिती वेळोवेळी, स्त्री देहा येऊनी कैसेही वागता. क्षमस्व. स्त्री देहा येऊनी कैसेही वागता, ये तसे बद्धता तिये लागी. म्हणून स्त्री देह फारच वाईट, आला असे वीट देहाचा या, भावंडीचे मन झालेसे उदास, स्त्री देहाचा नाश
वेगे व्हावा अशी टोकाची भूमिकाही त्या प्रसंगी घेताना दिसतात. त्यामुळे स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असा जो जनाबाईंच्या मतात आशावाद दिसतो, तो आशावाद भावंडेबाईत संक्रमित झालेला दिसत नाही. घरातील कर्मठ वातावरण, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आणि गुरुवादिनीने वर्ज्य केलेले पुरुष दर्शन यांचा परिणाम भावंडेबाईंच्या व्यक्तित्वावर झालेला आहे. आणि हा परिणाम त्यांच्या लिहिलेल्या ओळीतूनही दिसतो. पण त्या दुःखातनं, त्या दुःखाच्या अंधारातनं दुःखाला एक गहन समुद्र म्हटलेला आहे. एकदा जर पुरुष आत गेला, एकदा जर माणूस आत गेला आणि बुडायला लागला, तर त्यासाठी कोणतीही नौका येत नाही, कोणताही सहाय्य येत नाही, कोणतीही सहायता येत नाही. तो बुडत राहतो आणि तोपर्यंत बुडतो जोपर्यंत तो पूर्णतया नष्ट होत नाही. असा एक गहन सागर दुःखाला म्हटला आहे. पण कसं या गहन सागरात भावंडेबाई तरण करतात आणि बाहेर येतात हे बघण्यासारखं आहे. आपलं दुःख सगळं विसरूनही गुरुभक्तीच माझा लक्ष्य आहे आणि माझे मन गुरुचरणात मी सोडून आले, हे मत ठेवणारे भावंडेबाईंचा हाच व्यक्तित्व अत्यंत प्रेरणादायी होतं. संत महात्म्य विषयक अनेक अभंग भावंडेबाईंनी रचलेले आहेत. संतांना त्यांनी फणसाची उपमा दिली आहे. संत बोलवरी दिसे उग्र, कृपेचे तरंग अंतरी. त्यांच्या मते संतांचे मोठेपण न जाणणारा भाग्यहीन असतो. संत सत्पुरुष नसणारा देश अरण्यावत होतो. तसे संत नसलेले गाव स्मशानवत असते. संतांचे श्रेष्ठत्व जो नेणे अज्ञान, तोची भाग्यहीन जाणा सत्य. ऐसे वरिष्ठांनी सांगितले रामा, संतांची महिमा फार श्रेष्ठ. अज्ञान भावंडी हात जोडी सर्वा, म्हणे लक्ष पुरावा संतांकडे. भावंडेबाईंनी नामस्मरणाचा जो मार्ग दिलाय, तोही अत्यंत सरळ व अत्यंत सोपा मार्ग आहे. त्या जगाला सांगतात की काहीच होत नाही तर नामस्मरण करा. नामात किंवा त्या मंत्रात बघा, आता इथे त्या सांगतात की एक नाव, जेव्हा ईश्वराचं नाव आपण घेतो तेव्हा तो फक्त नावच राहत नाही, तो मंत्र होतो. आता मंत्र काय असतो? संस्कृत मध्ये मंत्राची परिभाषा आहे, मनत्रायते इति मंत्र. मनाला वाचवणारा मंत्र असतो. जेव्हा मन आपला याच दुःखाच्या गहन सागरात बुडतोय, तेव्हा मनाला वाचवणारा तो मंत्र. आणि जेव्हा आपण ईश्वराचं नाव घेतो, तो नाव राहत नाही, मात्र तो मंत्र होतो. आणि त्या मंत्राची त्यांनी एवढी महिमा गायलेली आहे. जसं आपण आधी बघितलं, मंत्राक्षरी गुरु मंत्राक्षरी लिंग. माझा गुरु ही माझा मंत्र आहे आणि माझा ईश्वरही माझा मंत्र आहे. हाच मंत्र तो आहे जो मी व्हायची कल्पना करते, ज्याची मी पूजा करते, तो हाच मंत्र आहे. आणि हा मंत्र मी सतत जपतीये, सतत बोलतीये. या मंत्राचं नाव मी सतत घेतीये. हाच मंत्र माझ्या अंतरी आहे, माझ्या बाहेर आहे. हा त्यांचा जो मत आहे, तो अतिशय सुंदर आहे. भावंडेबाईंच्या या अभंग रचनांनी भाव कवितेचा प्रांत निश्चित समृद्ध झाला आहे. रचनेची सहज स्फूर्तता, भावनांची उत्कटता, शब्द योजनेतील लयबद्धता, भाववृत्तीची एककेंद्रितता आणि या सर्व विशेषांची अर्थपूर्ण संघटना करणारे संवेदन सक्षम स्त्री मन आहे. ज्या स्त्री देहाची भावंडेबाई एवढी निंदा करतात, एवढा धिक्कार करतात त्या स्त्री देहाचा, त्याच स्त्री मनामुळे त्यांची अभंग रचना एवढी साधी, स्पष्ट
व त्याच वेळी गहनही होते. त्यांची अभंग रचनेची हीच विशेषता आहे की एकच वेळी ती अत्यंत सोपी होऊनही अत्यंत गहन आहे. जसा कांदा असतो, कांदा बघा, अनेक वाङ्मय चरित्रांना कांद्याची उपमा दिलेली आहे. कांदा कसा असतो? कांद्यात काहीच नसतं, फक्त लेयर्स, परत असतात. आणि आपण जसं जसं एक काढत राहतो, अखेरी काहीच वाचत नाही, काहीच राहत नाही. असाच ईश्वराचा रूप. सुरुवातीला आपल्याला ईश्वर असा दिसतो किंवा तसा दिसतो. अरे हाच माझा ईश्वर आहे. पण नंतर कळतो, नाही नाही, तो तर माझा भ्रम होता. माझा ईश्वर हा आहे, असं आपल्याला वाटतं. त्यानंतर ईश्वरचे अनेक रूप आपल्या मनात निर्मित होतात आणि आपण आधीचा रूप काढत राहतो, त्याच कांद्यासारखं. आणि अखेरी आपल्याला कळतं की ईश्वर आहेच नाही आणि तो सगळं काही आहे. एकच वेळी तो काहीच नाही आहे आणि सगळंच काही आहे. उपनिषदात एक नासदीय सूक्त आहे. नासदीय या शब्दाचाच अर्थ होतो की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाचा. न आसत इय, काहीच नाही होतं तेव्हाचा सूक्त. आणि त्या तत्वाला, परमतत्वाला, परमेश्वराला असंच वर्णित केले आहे की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही तो होता. आता जेव्हा सगळं काही दिसतं, वाटतं की सगळं काही आहे, तेव्हाही तोही आहे. आणि जेव्हा पुढे सगळं काही नसेल, काहीच नसेल, तेव्हाही तो असेल, असा तो सत्य, शाश्वत, सनातन तत्व आहे. आणि यालाच आपण ईश्वर म्हणतो. ही भावना भावंडीबाईंनी हा मत खूप स्पष्टपणे व्यक्त केला आहे. त्या आणखी म्हणतात की ईश्वर हा सगळीकडे असतो, सगळ्या वेळी असतो. आपण फक्त बघू शकत नाही. जसं एक कालखंड असा येतो की त्यांना सगळीकडे त्यांचा मंत्रच दिसायला लागतो, तसंच माणसाला भक्तीकडे एक मानसिकता असावी की मलाही तिथेच पोहोचायचंय जिथे माझ्या जगात माझ्या ईश्वराऐवजी काहीच राहणार नाही. आणि अशी भक्ती होईल माझ्या मनी की मीही माझा ईश्वर होईल. माझ्यातही मला ईश्वराचं रूप दिसेल आणि मी माझं अहम ही संकल्पना नष्ट होईल. मी, तो, हा, ही काहीच राहणार नाही आणि सगळ्याच जीवांमध्ये कोणताही भेद राहणार नाही. मी माझ्या ईश्वराच्या एवढ्या जवळ जाईल, एवढ्या समीप जाईल, एवढ्या निकट जाईल की माझ्यात आणि माझ्या ईश्वरात कोणताही भेद राहणार नाही, कोणतीही भिन्नता राहणार नाही. मी आणि माझा ईश्वर एक होईल. यालाच आपण उपनिषदही म्हणतो. उपनिषद हा संस्कृत शब्द आहे आणि जेव्हा आपण याची संधी विग्रहाची जी रूप आहे, याची जी संकल्पना आहे तो बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की उपनिषद हा शब्द खरं तर याचा अर्थ आहे की गुरूंच्या निकट. गुरुच्या निकट का बसायचंय, का राहायचंय, एवढ्या निकट राहायचंय, एवढ्या निकट बसून राहायचंय की एक कालखंड असा येईल, एक काळबिंदू असा येईल की मी आणि माझा गुरु, माझा ईश्वर, माझा मंत्र, आम्ही दोघे एकच होणार. कोणताही भेद राहणार नाही. हाच परमभक्तीचा लक्ष्य असतो. स्वतः आपल्यात ईश्वर बघण्याचा आणि स्वतः ईश्वर होण्याचा, दुसऱ्यातही ईश्वर बघण्याचा आणि ईश्वरात स्वतःला बघण्याचा, हा ही जो स्थिती आहे, यालाच आपण स्थायी आनंद म्हणतो. आणि हाच स्थायी आनंद भावंडीबाईंनी आपल्या अनेक ओळीत वर्णिलेला आहे. पण अखेरी त्या म्हणतात की हा जो स्थायी आनंद आहे, त्यातलाही तत्व
तो गुरुचा आहे आणि मी माझ्या गुरुविना काहीच नाही. कन्नड भाषेतला एक भजन आहे. गुरुविना गुलामनागो तनक दोरेय दंड मुकुती. गुरुविना मी या संसाराचा गुलाम आहे आणि मला मुक्ती आहेच नाही. हा असा जो संदेश आहे तो हा भजन देतो. आणि भावंडीबाई हे म्हणतात, सद्गुरु समर्थे जे जे सुचविले, ते तेच लिहिले अभंग हे. खरे खोटे सर्व ठावे सद्गुरूस, न कळे दिनास काही एक. ज्या ज्या वेळी जे जे देतात आठव, ते ते अनुभव लिहित आहे. भावंडी ही म्हणे सर्व सत्ताधारी, भावंडी ही म्हणे सर्व सत्ताधारी, सद्गुरूंच्या सूत्र दोर करी सद्गुरूंच्या. मग असाच मत मी भावंडीबाईंसोबत वाटून घेते आणि मीही माझ्या सद्गुरूंच्या चरणी नमन करून माझ्याकडे जे काही ज्ञान होतं मी ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवलं सफलतेपूर्वक आणि असं की ते ज्ञान तुमच्या मनात नाही तर तुमच्या हृदयात बसलं आहे आता, अशी आशा घेऊन, अशी कल्पना घेऊन मीही माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. खरं तर आपण आपल्या वाणीला विराम देऊच नाही असं आम्हाला वाटत होतं आणि आपण आमच्या हृदयात खरोखर बसलेले आहात. मराठी मातृभाषा नसताना सुद्धा इतकं सुंदर मराठीतून कसं काय गं बोलता येतं? म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणते. मी निशाताईंना विनंती करते, की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अप्रतिम सुंदर शब्दच नाहीत अनुष्का. निशाताई बोला आपण. ऋताताई म्हणाल्या तसं अप्रतिम वाणी, ओघवती वाणी आणि ते अफाट ज्ञान याचं प्रचिती आज आली. मूर्ती लहान कीर्ती महान असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि आज त्याचं एक उदाहरण आज आम्ही बघितलं. सर्वप्रथम अनुष्काताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या या समूहासाठी आलात आणि ओघवत्या वाणीमध्ये एक अशा संत वीरशैव परंपरेतील एक अशा संत ज्यांची माझ्या मते कोणालाच माहिती नसावी आणि त्यांच्याविषयी इतकी सुंदर माहिती आणि त्यांचे अभंग त्यासोबत तुम्ही उपनिषद संत नामदेव संत जनाबाई यांच्या अभंग अशी जोड देऊन जे आम्हाला आज तुम्ही निरूपण केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. म्हणजे आभार कसे मानायचे आणि त्यासाठी कोणते शब्द वापरायचे ह्याचा आता मला प्रश्न पडलाय. सुरुवातीला तुम्ही जे नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा असे म्हणत जे प्रवचनाची सुरुवात केली ती इतकी सुंदर होती, इतकी ओघवी होती, की म्हणजे त्याच्यानंतर असं झालं की आता हे संपूच नाही. जेव्हा तुम्ही शेवटाकडे यायला लागला ना तेव्हा असं वाटलं नाही हे तर आता सुरू होतंय आणि खूप सुंदर होतं. गुरु परंपरेविषयी, त्या काळामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आणि त्या काळात एक वीरशैव परंपरेमध्ये एक संत म्हणून जशा संत भावंडीबाई घडल्या, त्याविषयी जी तुम्ही माहिती आम्हा सगळ्यांना सांगितली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आपण गुरुचरणाशी एकरूप झालं पाहिजे, मंत्रांशी एकरूप झालं पाहिजे आणि आपल्याला सगळीकडे मंत्रच दिसला पाहिजे. याविषयी जे तुमचे विचार, तुम्ही भावंडीबाईंचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. मी या समूहामार्फत तुम्हाला अशी विनंती करते, की तुम्ही पुन्हा यावं आणि तुमच्या अफाट ज्ञानातील छोट्या-छोट्या गोष्टी आमच्यापर्यंत जरूर पोहोचाव्यात आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत आलात, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. मी आराधना समूहातर्फे आज जमलेल्या संपूर्ण श्रोता वर्गाची पण खूप खूप आभारी आहे आणि असेच येत राहा, असेच प्रेम आम्हाला देत राहा. धन्यवाद. मास्टर्स, आपल्याला सगळ्यांना आपल्या छोट्याशा ताईशी बोलायचंय मी जाणते. एक 10 मिनिटाचं ध्यान करूया आणि मग ताईशी संवाद साधूया. आपले चष्मे हळुवारपणाने काढून ठेवावे आणि एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत व्हावं. संत भावंडीबाईंना आपण आवाहन करीत आहोत अत्यंत नम्रपणानं.
महादेव महादेवींना, ज्ञानेश्वर माऊलींना एकदम शांत होत चला मास्टर्स. ही सगळी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात पसरलेली आहे. आपल्या हृदयात या. हळूवारपणे आपल्या हृदयात आत आत उतरा. एकदम शांत, एकदम शांत, एकदम सहज. ओम. हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये जो ओंकाराचा ध्वनी आहे, तो आपल्या सगळ्यांना ऐकू येतोय. या चराचरातून हा ध्वनी निसर्गातून वृक्षांची जी सळसळ होते त्यातून, पाखरांच्या किलबिलाटीतून, आजूबाजूला येणाऱ्या ध्वनीमधून आपल्या अंतरीच्या नादातून, स्पंदनांमधून, श्वासातून एकच ओंकार, एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय निर्मोह अकाल मूर्त अजूनी सैभम गुरुप्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच, नानक होसी भी सच. राम राम राम
एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय निर्मोह अकाल मूरत अजनी सैभम गुरु प्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच राम 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 एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय निर्मोह अकाल मूरत अजनी सैभम गुरु प्रसाद आदि सच जुगादि सच है भी सच नानक होसी भी सच राम 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 गुरु नानकांची ऊर्जा इथे कनेक्ट झाली आहे मास्टर्स. आणि आपल्या देहभर हा ओंकार याची स्पंदन ऊर्जा 1,72,000 नाड्यांमध्ये पोचलेली आहे. सगळ्या अवयवांमध्ये, शरीरामध्ये, परतेमध्ये, पेशीमध्ये, देहभर आपलं आभा मंडळ ओंकारमय झालंय. योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय
मास्टर्स ही ऊर्जा स्थिर होते. बाबा तुम्हाला एक संदेश मिळाला असेल. एकदम शांत व्हा मास्टर. एकदम शांत. आपण आज जे नामन केलं होतं त्या संत भावंडीबाई, ज्ञानेश्वर माऊली, संत गुरु नानक जी, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. मास्टर्स ऊर्जा खूप वाढलीये. अतिशय हळूवारपणे आपल्या श्वासावर या. एक दीर्घ श्वास मणिपूर चक्रापर्यंत घेऊन जा. आणि हळूहळू हा श्वास बाहेर. दोन्ही हात आपल्या हृदयावर. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. आय एम लव, I love you. I am love. I love you. I am love. I love you. ज्यांना ज्यांना या ऊर्जेची गरज आहे त्यांच्या त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोचली आहे. ज्यांना थकवा जाणवतोय, ज्यांना दवाखान्यात त्रास झालेला आहे आणि ते ही ऊर्जा मागतात आहे, त्यांच्या ही ऊर्जा पोचते. तसेच दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. आणि या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशु पक्षी, धरणी माता, आम्ही सगळे, आमचे सगळे परिवार, आमचं घर, सगळे सगळे सुरक्षित आहे. आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं आहे. आपल्या घराभोवती एक सुरक्षा कवच आहे.
तथास्तु तथास्तु तथास्तु. कल्याण असतो, कल्याण असतो, कल्याण असतो. पोखरकर ताईंच्या यजमानांना काल थोडासा त्रास झाला. त्यांच्यासाठी 2 मिनिटं आपल्या गुरूंना समोर ठेवून प्रार्थना करावी. ही गुरुदेवा, त्यांच्या कल्याणाच्या घटना गोष्टी घडतात ते. कल्याण असतं. मी विनंती करते, आपल्याला अनुष्काशी संवाद साधायचे, तर कृपा करून आपले हँड रेज करावे, म्हणजे त्यांना पटापट आपल्याशी बोलता येईल. रुद्रताई, मावशी त्यांना बोलू द्या. ज्या लोकांना बोलायचं त्यांना असंच बोलू द्या, मग मोकळा संवाद होईल. अनुष्का, मी तुझ्या अगोदर खूप खूप आभार मानते आणि सर्वात जास्त तुझ्या आई वडिलांचे मी जास्त आभार मानते की तुझ्यासारख्या रत्नाला त्यांनी जन्म दिला. जसं आमच्या ऋताताई आणि अनघाताईंना पुष्पाताईंनी जन्म दिला आणि ते आता आमच्या सारख्या एजेड लोकांना सुद्धा मार्गदर्शन करतात, तसं तू खूप खूप लवकर इतके सुवर्ण पदक, ब्रांज पदक आणि सगळं मिळवून तू इतकं छान निरूपण केलं ह्या भगवंतीबाई बद्दल. खूप खूप आभार. म्हणजे त्याच्यात असं काहीच राहिलं नाही की तू काही सांगितलं नाही. म्हणजे भक्ती मार्ग कसा करायचा, ज्या लवकर विधवा झालेल्या बहुतेक संत मंडळी आहे, लवकर विधवा झाल्या आणि त्या संत मार्गाला कशा गेल्या, हे तुझ्या निरूपण मध्ये खूप छान सांगितलं. आणखी काय बोलू, खूप खूप निरूपण छान केलं. आणि एवढ्या लहान वयात मला असं वाटतं तू पण संतांच्या मालिकेत जाऊन बसू शकते पुढे. इतकं तुझं एवढ्या लहान वयात इतकं ज्ञान तू आमच्यासारख्यांना दिलं. खूप तुझ्या आई वडिलांचे तुझे खूप खूप आभार मानते. हे धन्यवाद. सर्वच काही तुमच्याच सगळ्यांच्या आशीर्वादाने संभव झालंय, शक्य झालंय. खूप छान. पण विनंती बाळ, करते, शुभाशीर्वाद. खूप खूप आशीर्वाद तुला. डॉक्टर साहेब देत जरी राहा. असतील तर त्यांनी आपला कॅमेरा हे करावा. त्यांना खूप अप्रतिम, खूप सुंदर. जप कसा मंत्र होतो आणि मननात राहते ती मंत्र आहे, हेही खूप छान. आणि कांद्याची उपमा अतिशय उत्तम. आणि छोटा पॅकेट बडा धमाका. खूप खूप आनंद वाटला ताई. हे आतापर्यंतच्या सर्व वक्त्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे काही कुठं शब्दच नाहीत व्यक्त करायला. खूप खूप धन्यवाद ताई तुमचेही. इतक्या छान व्यक्तीला तुम्ही आमच्या समोर आज हे केलंत आणि नतमस्तक आणि कर्तृत्व. वाह! वाह! खूपच सुंदर. धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही सगळे एवढ्या धीराने मला ऐकलं आणि मला जे काही सांगायचं होतं ते सगळं एवढ्या छानपणे ऐकून घेतलं. मला खूप खूप मनापासून आभार मी व्यक्त करते तुम्हा सगळ्यांचे. आलेत बेटा, आई बाबा आलेत. नमस्कार अंजना. अंजना अनुष्काची आई आहेत आणि बाबा आहेत. नमस्कार अंजना. अप्रतिम सुंदर अनुष्का आज बोलल्यात. जय डॉक्टर श्री कृष्णा दीदी। जय श्री कृष्णा. डॉक्टर साहब है आवाज आ रही है? जी. टोटल मा- मला वाटतं टोटल 100च्या वर सुवर्ण पदक आपल्या घरी आहेत. जर अनुष्काने दाखवलं तर ते आपल्याला घर पण दिसेल की सगळं समोर. नमस्कार डॉक्टर साहेब, हरे कृष्ण. नमस्कार कर रहे हैं दीदी। साहेब, प्रणाम प्रणाम. डॉक्टर साहेब बालरोग तज्ञ आहेत आणि कल्याण आसपासच्या सगळ्या याच्यातून लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अगदी पेशंट्सना कधी कधी ऑपरेशन सांगितलेले असतात, पण डॉक्टरांच्या अगदी छोट्या मोठ्या इलाजाने सुद्धा पेशंट्स ठीक होतात. आणि याचे किस्से मी आपल्याला आधीच सांगितले होते. आपल्या सगळ्यांना दर्शन घ्यायचं होतं. अनुष्का ही मोठी मुलगी आणि याच्यानंतर 2 आणखीन बहिणी आहेत अनुष्काला. सगळ्यांचे मिळून 100 पदकं आपल्या घरी आहेत. किती एवढ्याशा लहान वयामध्ये केवढं अगाध ज्ञान आहे. शहा नमस्कार. नमस्कार नमस्कार.
छुट्टन अपने हाथ जास्त जास्त काही बोलताच येत नाही, इतकं अप्रतिम ज्ञान. आणि नमस्ते ती पण आहेत विद्वान ज्ञानी, आणि त्यांच्याबद्दल जी माहिती सांगितली ती सुद्धा किती सुंदर आणि थोडक्या शब्दात आणि सुंदर सांगितली. कोटी कोटी प्रणाम. तुम्ही बोलताना कृपा करून आपला व्हिडिओ सुरू करा म्हणजे त्यांना तुम्ही दिसाल ना. हा बोला शुभांगीताई. प्रणाम माऊली. खूप छान कुटुंब आज आपल्याला दिसतंय समोर, की आई बाबा एवढं म्हणजे डॉक्टर पेशा असून एवढं म्हणजे व्यस्त असतात किती, आणि त्या ह्याच्यातून किती खूप छान संस्कार केलेत मुलांवर. खूपच छान. अनघाताई आणि ऋताताई यांचे पण खूप खूप आभार, की असे वक्ते आपल्याला दिलेले आहेत. जसं की एक बंद गालिचा असतो आणि तो आपण जसं हळूहळू उलगडत जातो आणि त्याची सुंदरता आपल्याला दिसते, तसंच उदो आंबे या सत्रामध्ये आपल्याला एक एक दिवस असे एक एक हे उलगडत गेलेले, की आपल्याला रोजच सुंदर सुंदर असे वक्ते मिळालेले आहेत. खूपच छान. गुरूंविषयी तर खूपच छान सांगितलेलं आहे, की जसे की आपल्याला गुरु मिळाले म्हणजे एक ब्रह्म मिळाल्यासारखेच आहेत, की आपण एक एक पाऊल टाकू तर त्याचे कोटी यज्ञ होतात. एक एक पग आगे बढे कोटी यज्ञ समान, असं गुरूंविषयी आपण समजतोच. तर जसं की आपण सद्गुरू हा दिव्यासारखा आहे, असं संत भावंडीबाईंनी सुद्धा सांगितलेले आहे. एक अज्ञानी जीवाला सद्गुरू हे प्रत्यक्ष ज्ञान देतात. आपण जीव आपला अज्ञानीच असतो आणि देव हा काही आपल्याला प्रत्यक्ष समोर येऊन ज्ञान देऊ शकत नाही. तसा हा गुरु दीपस्तंभासारखा असतो, की गुरु मिळाले तर ते आपल्याला ज्ञान देतात. खूप खूप छान. ताईंनी पण ध्यानामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे. जसं की एक बाबा असं एक ते साथ घालतात आणि मला एक 10-15 दिवसांपासून त्यांचे हे आठवत होतं, की त्यांनी ही साथ घालावी. तर आज ती त्यांनी साथ घातलेली आहे, बाबा अशी. ते आपल्याला म्हणजे त्या शब्दात उच्चारतात, की आपण किती खूप अशा गहन ध्यानामध्ये जाऊ शकतो. अनुष्काताई ना पाहून तर असं एक राधाराणीचीच आठवण आली, की किती गोड आणि किती गोड मंजूळ आवाज. खूप सुंदर अनुष्काताई. खूपच छान. संतांना एक फणसाची उपमा दिलेली आहे, की बाहेरून काटे दिसत असले तरी आत गोड रवाळ हे मिळतो आपल्याला प्रसाद. तसंच सनातन धर्माविषयी एवढी सखोल माहिती नव्हती, ती आज मिळाली, की पूर्वी हे नव्हतं म्हणजे अस्तित्वात नव्हतं, तेव्हाही तत्व होतं आणि आत्ताही आहेच आहे असं. तर खूप खूप छान अनुष्काताई, तुम्ही परत परत यावं आणि आम्हाला अशी सुंदर माहिती द्यावी. खूप खूप छान. धन्यवाद माऊली. अर्ना बेटा आपका भी स्वागत. अर्ना ही अनुष्का की दूसरा नंबरची बहीण और सबसे छोटी छुट्टन राघवी. नमस्ते. हाँ श्रद्धा ताई. अनुष्काताई, आपण आज आमच्या आराधना समूहात उदेगा अंबे उदे या सदरात येऊन लक्ष्मी रूपाने आपण आलात आणि आपण येऊन आम्हाला ज्ञानरूपी दान दिलं, आमच्या पदरात टाकलं. खूप खूप मी तुमची आभारी आहे. आणि इतकी छान छान तुम्ही उदाहरणं दिली ना, म्हणजे जसं कसं नामामध्ये नामच मंत्र आहे, त्याशिवाय सद्गुरू एक तत्व नसून एक दिवा आहे. आणि कांद्याचं जे उदाहरण दिलं ते खूपच भावलं मनाला. आणि आपण इतके लहान वयात म्हणजे बालिश वयात म्हणजे इतक्या लहान वयात इतके मेडल्स मिळवलेत, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप काय म्हणावं त्याला, आभार म्हणावं, धन्यवाद म्हणावं, की काय म्हणावं तुम्हाला हेच कळत नाही. इतकं आम्ही आज भारावून गेलो आहोत तुमच्याबद्दल ऐकून. ऋताताई, खरंच तुम्ही खूप छान हे सत्र सुरू केलं. असं पुन्हा एकदा सत्र सुरू करून या सगळ्यांना परत बोलवा, अशी आमची एक गोड इच्छा आहे. तर अनुष्का, तुझे खूप खूप आभार. तुमच्या पूर्ण परिवाराचे आभार. धन्यवाद. इथेच रजा घ्यायची का आपली? ठीक आहे.
ओके, धन्यवाद. मी आपली सगळ्यांची, अनुष्का आपली, परिवाराची सगळ्यांची रजा मागते. श्रोते हो, आपलीही रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम.